महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हास्यास्पद दावा, नाशिकची गोदावरी नदी गुड टू एक्सलंटचा अहवाल, गोदाप्रेमी आणि नाशिककरांमध्ये संतापाची लाट। बीडमधील बाबुळवाडीचे सरपंच आणि धनंजय देशमुखांचा साडू, दादा खिंडकर पोलिसांना शरण, मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल होताच शरणागती। पत्रकार तुषार खरात यांचा 4 दिवसांपासून अन्नत्याग, पोलीस कोठडीत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन। पुण्यातील आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघनवर जादूटोणा करून हत्या, पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात बाब उघड। आमदार महेंद्र थोरवेंविरोधात अभिनेत्रींनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरी केल्याचा हेमांगी रावचा आरोप। सतीश भोसले उर्फ खोक्याचा बीड पोलिसांनी घेतला ताब्यात, पोलीस आजच खोक्याला प्रयागराजमधून बीडमध्ये आणणार। तुमच्या ताटात पनीर नाही तर विष, भेसळयुक्त दूध पनीरमुळे कॅन्सरला निमंत्रण, दुधात विष कालवणारी पुतना मावशी कोण, लोकशाही मराठीवर गोरखधंदा करणाऱ्याचा पर्दाफाश। तीव्र उन्हामुळे पंढरपूर जिल्ह्यातील विद्यार्थी हैराण, कडक उन्हात शाळेसाठी विद्यार्थ्यांची 2 किलोमीटर पायपीट। मढीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, तर औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा। राज्यभरात होलिकोत्सवाचा उत्साह, तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, तर लोकलवर फुगे मारणाऱ्यांची आता खैर नाही, कडक कारवाईचा रेल्वे प्रशासनाचा इशारा। राजस्थानमध्ये जवानांकडून होळीचं सेलिब्रेशन, रंग उधळत मिठाई वाटत आनंद साजरा करत ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।